लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, कारण 19वा हप्ता अपडेट असणार आहे. कारण लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. लक्षात घ्या, 23 तारखेपासून वितरण सुरू झाले होते. 1,500 रुपयाचे वितरण सुरू झाले होते, पण ई-केवायसी करूनही ई-केवायसी दुरुस्ती करूनही लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. मग अजून विचारत आहेत की आज सुद्धा वाटप सुरू आहे का? तर जे ऑफिशियल वाटप आहे लाडकी बहीण योजनेचं ते थांबलेलं आहे. ऑफिशियली आणि अनऑफिशियली म्हणजे काय, लक्षात घ्या. जे सरकारकडून डीबीटी मार्फत पैसे देण्याचं चालू होतं 23 तारखेपासून, ते आता थांबलेलं आहे. कारण मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 दिवस सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. मग तुम्ही आज वाटप शेवटचा दिवस कोणत्या बहिणींना येणार वगैरे तुम्ही असं कसं काय बोलत आहेत? तर आपण कोणतेही टाइमपास न करता डायरेक्ट सांगूया. कारण का, लाडक्या बहिणींनो, तुम्ही नक्कीच वाट पाहते की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, आमचे हक्काचे 1500 रुपये का बंद केलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ज्यांना बँक सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, बँक सर्व्हर म्हणजे काय, सरकारने डीबीटी मार्फत तुम्हाला पैसे पाठवलेले आहेत, पण तुमचा आधार लिंक नाही किंवा बँक सीडिंग नाही किंवा तुम्ही ई-केवायसीचा बँक रिलेटेड बोलतोय आपण, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी नाही, बँक रिलेटेड तुम्ही ई-केवायसी केली नाही, तर अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही चेक केलं, त्यानंतर जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केले असतील तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होऊ शकतात. पण हे खूप कमी प्रमाणात आहे. 5 ते 10% लाडक्या बहिणींनाच आज हे पैसे जमा होणार आहे. पण उर्वरित लाडक्या बहिणींचं काय, आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे का? तर जानेवारी हप्ता कोणाला जमा झाला आहे की ज्यांची केवायसी दुरुस्ती केली आहे, जे सुरुवातीला केली आहे. तुम्ही या 8 दिवसामध्ये केवायसी दुरुस्ती केली असेल तरी सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर. व नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का नाही ते पण सांगा. कारण जानेवारीचा हप्ता त्याच लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत ज्यांनी केवायसी दुरुस्ती केली आहे व ज्यांची केवायसी झाली आहे व डिसेंबरचा हप्ता त्यांना जमा झालेला आहे. आज कोणत्या बहिणींना पैसे जमा झाले? ज्या लाडक्या बहिणींना बँक रिलेटेड काही इश्यू होते ते सॉल्व्ह झाले असतील तर 3 टप्प्यांमध्ये पैशांचं वितरण होतं. म्हणजे काय, 9 ते 12 आणि नंतर दुपारी आणि नंतर संध्याकाळी. तुम्ही वाट पाहायची आहे तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का. तुम्हाला सकाळपासून जर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. जे वितरण झालेले आहे 1500 रुपयांचा हप्ता, ते जवळजवळ यावेळेस 18 लाखपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनाच फक्त वितरण झालेले आहे. उर्वरित बहिणींचं काय बघा, महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्यामध्ये काय सांगितलं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आपल्याला माहिती की इतकाच निधी जमा झालेला आहे. इतकाच निधी काय झालेला आहे, जमा झालेला आहे. म्हणजे यावेळेस सर्वात कमी निधी जमा झालेला आहे. म्हणजे 500 रुपये हप्ता म्हणजे इतर योजना कोणतं, सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेऊन तुम्हाला 500 रुपये मिळत असतील तर त्याचे फक्त 23,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असणार आहे. म्हणजे वितरणामध्ये काय झालेलं आहे, 2 ते 3 दिवस जरी वितरण झालं असेल तर लाडक्या बहिणीची संख्या फार मोठी प्रमाणात घट झालेली आहे. कारण काय झालेलं आहे, लाडक्या बहिणीची ई-केवायसीच झाली नाहीत. काय होतं ना, ग्रामीण भागामध्ये लाडक्या बहिणींना माहितीच नसते की ई-केवायसी प्रकार काय आहे. घरच्यांनी म्हटलं बँक रिलेटेड ई-केवायसी आहे ते करून आले, पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 1000 वेळा सांगितले की लाडक्या बहिणीनं ई-केवायसी करा, पैसे जमा होणार नाही, तुमचे हप्ते बंद होतील. पण आता ते काय होतं की सोशल मीडियाचा वापर असो किंवा जे काही टीव्हीचा असो, बातम्यांचा असो, ते जास्त ग्रामीण भागातल्या महिलांचा कनेक्टिव्हिटी नसते किंवा ते बघितलं जात नाही किंवा त्यांच्यापर्यंत माहिती मिळत नाही. जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस गावोगावी जाऊन कॅम्प घेतले जात होते, फॉर्म भरले जात होते. पण आत्तासुद्धा लाडक्या बहिणींना नक्कीच सरकारने याबाबत पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आहे. आम्हाला एक संधी दिलीच पाहिजे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार विनंती करत आहोत की आम्हाला एक ई-केवायसी करण्याची संधी द्या. आम्ही म्हणजे ठीक आहे आता झाली नाही तर ॲटलिस्ट 15 दिवस दुरुस्ती सुरू आहे ना, 31 तारखेपर्यंत, 31 मार्चपर्यंत दुरुस्ती सुरू आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आम्हाला सुद्धा ही संधी द्या जेणेकरून साईड बाय साईड ई-केवायसी सुद्धा होईल व दुरुस्ती प्रक्रिया सुद्धा होईल. म्हणजे पेंडिंग हप्ते आहेत ते सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील. तर पेंडिंग हप्ते म्हणजे काय, नोव्हेंबर डिसेंबरचे पेंडिंग हप्ते आता ई-केवायसी दुरुस्ती केल्यानंतर असे मिळणार म्हणून माहिती मिळत आहे की 31 मार्च नंतर एप्रिलमध्ये हे पेंडिंग हप्ते मिळतील जे पात्र लाडक्या बहिणी आहे. कारण ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. पण त्याआधी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण तुमच्यासाठी काम करत आहोत. तुम्ही जर आपल्याला सपोर्ट केलं तर आपण नक्कीच तुमच्यासाठी अजूनसुद्धा जे काही संधी उपलब्ध होत आहेत, सरकारी योजनेचा असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, ते ग्राउंड लेवलच्या पातळीवरती जाऊन आपण काम करत आहोत. त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी आज नक्कीच प्रयत्न करत आहोत की ई-केवायसीसाठी नवीन पुन्हा एकदा संधी आपल्याला मिळाली पाहिजे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडकीला शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.